आपल्या व्हिडिओची सुरुवात. नमस्कार मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फोटोसिंथेसिसचा राहिलेला शेवटचा पार्ट. तर हा तर या व्हिडिओमध्ये आपला फोटोसिंथेसिस चॅप्टर पूर्ण होऊन जाणार आहे. तर आपण पाहणार आहोत C4 पाथवे. C4 प्लांट्स या काय असतात? ज्या प्लांट्स मध्ये फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट हा 4 कार्बन कंपाऊंड ऑर्गॅनिक ऍसिड असतो, जो की 4 कार्बन कंपाऊंडचं त्या कंपाऊंडचं नाव आहे oxaloacetic acid, OAA. What is the name of the compound? OAA, oxaloacetic acid. It is a 4 carbon compound in these plants. So these plants are called as C4 plants, and that pathway is called as C4 pathway. Now these plants are found in the dry tropical regions in which area there is more amount of sunlight. एक्झाम्पल, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये सनलाईट जास्त असते. या भागांमध्ये C4 प्लांट्स हे आपल्याला पाहायला मिळतात. जरी C4 प्लांट्स मध्ये C4 हा पाथवे होत असला तरी मेन जे शुगर तयार करण्याचं काम आहे ते केल्विन सायकलनेच होणार. म्हणजे C4 पाथवे C4 प्लांट्स मध्ये पण केल्विन सायकल ऑपरेट होणार आणि शुगर तयार होणार. तर आपण पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ C4 प्लांट्स. C4 प्लांट्स ह्या C3 प्लांट्स पेक्षा वेगळे असतात. तर त्यांचे काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ते कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपण बघूया. लीफ अॅनाटॉमी स्पेशल. त्यांची जी लीफची स्ट्रक्चर असतं, मेसोफिल सेल्स, बंडल शीथ सेल्स, व्हॅस्क्युलर बंडल, हे जे स्ट्रक्चर असतं ते लीफ अॅनाटॉमी स्पेशल लीफ अॅनाटॉमी असते त्यांची. दे टॉलरेट हाय टेम्परेचर. म्हणजे हाय टेम्परेचरला ते टॉलरेट म्हणजे टेम्परेचर सहन करतात. हाय लाईट इंटेन्सिटी. दे रिस्पॉन्ड टू हाय लाईट इंटेन्सिटी. नो फोटो रिस्पिरेशन. आता हे फोटो रिस्पिरेशन काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. C4 प्लांट्स मध्ये फोटो रिस्पिरेशन होत नाही आणि C3 प्लांट्स मध्ये फोटो रिस्पिरेशन होतं. हा एक मेजर डिफरन्स आहे C3 आणि C4 प्लांट्स मधला. आणि C4 प्लांट्स काय करतात? ग्रेटर यील्ड म्हणजे जे ते अन्न प्रोड्यूस करतात ते ग्रेटर बायोमास प्रोड्यूस करतात. C4 प्लांटचे एक्झाम्पल आहे सॉर्गम अँड मेज, ज्वारी आणि मका. तर आता आपण बघणार आहोत क्रान्स अॅनाटॉमी. आपण समजा पानाचा क्रॉस सेक्शन घेतला, त्याला कापून असं क्रॉस सेक्शन मध्ये बघितलं तर असंच स्ट्रक्चर दिसणार. तर त्या पानामध्ये जे व्हॅस्क्युलर बंडल असतात त्याच्या भोवतानी लार्ज बिग सेल्स असतात. त्यालाच आपण म्हणतो बंडल शीथ सेल्स. त्या असतात बंडल शीथ सेल्स. ह्या ज्या ब्ल्यू दिसतात, ब्ल्यू तुम्हाला त्या आहेत बंडल शीथ सेल्स. तर याला क्रान्स अॅनाटॉमी का म्हणतात? आणि ज्या पानामध्ये असं स्ट्रक्चर आहे त्या अॅनाटॉमीला म्हणतात क्रान्स अॅनाटॉमी. क्रान्स या शब्दाचा मीनिंग काय? रेक किंवा रिंग. रिंग लाईक स्ट्रक्चर अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल ऑफ द लीफ, देअरफॉर इट इज कॉल्ड क्रान्स अॅनाटॉमी. आणि बंडल शीथ सेलच्या बाहेर असणार आपल्या मेसोफिल सेल्स, रेड कलरने दाखवलं त्या मेसोफिल सेल्स. आता बंडल शीथ सेल्स याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बंडल शीथ सेल्स यालाच आपण म्हणतो BSC. याचे कॅरेक्टरिस्टिक्स पहा आपण. लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टची संख्या याच्यात जास्त असते. बंडल शीथ सेल्स या मल्टी लेअर असतात. दे हॅव मेनी लेयर्स. They have the thick walls, impermeable to gases, and they have no intercellular spaces. म्हणजे एकमेकाशी त्या टाइटली लिंक असतात. यानंतर आपण पाहणार आहोत C4 पाथवे. त्यालाच म्हणतात हॅच अँड स्लॅग पाथवे. या दोन सायंटिस्टने तो डिस्कवर केला. दिस इज ऑल्सो अ सायक्लिक प्रोसेस इन विच फर्स्ट CO2 acceptor is the phosphoenol pyruvic acid, PEP. In Kelvin cycle, the carbon dioxide fixator was the RUBP, ribulose bisphosphate. Here it is a 3 carbon compound. RUBP was a 5 carbon compound. This is the difference. Atmospheric carbon dioxide comes inside this is mesophyll cell and this is bundle sheath cells. Atmospheric carbon dioxide comes into the mesophyll cell and in form of the bicarbonate it combines with the PEP, first carbon dioxide acceptor.
phosphoenol pyruvic acid PEP. Then fixation takes place and 1 CO2 and 3 carbons in PEP forms the C4 acid, 4 carbon compound acid. It is the oxaloacetic acid OAA. Then oxaloacetic acid is breakdown into malic acid, aspartic acid, and then they are transported into the bundle sheath cells. Now this carbon dioxide fixation with the phosphoenol pyruvic acid takes place in presence of the PEP carboxylase enzyme. It is also called as pepcase, PEPCASE. It is also called as pepcase. In C4 plants मध्ये मेसोफिल सेल्स मध्ये रुबिस्को नसतो, इथं असतो पेपकेस. इथं रुबिस्को कुठं असणार? बंडल शीथ सेल्स मध्ये रुबिस्को असणार आणि बंडल शीथ सेल्स मध्ये पेपकेस नसणार. इथं पेपकेस आहे, इथं रुबिस्को आहे. इथं जर रुबिस्को असला असता तर काय होणार तुम्ही विचार करा. तर आता C4 जे ऍसिड आहेत ते बंडल शीथ सेल्स मध्ये ट्रान्सपोर्ट झालेले आहेत आणि बंडल शीथ सेल्स मध्ये त्यांचं डिकार्बोक्सिलेशन होतं, म्हणजे बंडल शीथ सेल्स मध्ये CO2 रिलीज करतात आणि त्याचं रूपांतर C3 ऍसिड 3 कार्बन कंपाऊंड मध्ये होतं. आता रिलीज झालेला CO2 आहे तो केल्विन सायकल मध्ये आपण बघितल्याप्रमाणे केल्विन सायकल मध्ये तो यूज होणार आणि C3 ऍसिडचं काय होणार? ट्रान्सपोर्ट होणार back to the C3 acid transported back to the mesophyll cells, and C3 acid in mesophyll cells are regenerated into the phosphoenol pyruvic acid and the cycle continues. Here in the bundle sheath cells rubisco is present, so Calvin cycle takes place. In the C4 plants the Calvin cycle takes place in the bundle sheath cells, and in C3 plants the Calvin cycle takes place in the mesophyll cells, all mesophyll cells. Now photorespiration. What is photorespiration? In C3 plants, if there is higher sunlight, then photorespiration takes place. You know that the first step in the Calvin cycle was ribulose bisphosphate RUBP combines with CO2 in presence of the rubisco enzyme. It forms the two molecules of 3-PGA. First 3 phosphoglyceric acid, 3 molecules of PGA, 2 molecules of 3-PGA. Now this rubisco is the most abundant enzyme in the world. It has the carboxylase and also the oxygenase properties. It binds with both carbon dioxide and oxygen. Rubisco enzyme carbon dioxide ला पण बाइंड होतो आणि ऑक्सिजन ला पण बाइंड होतो. समजा आता CO2 ची लेवल जास्त आहे तर तो CO2 ला बाइंड होणार आणि ऑक्सिजन ची लेवल जास्त असली तर तो ऑक्सिजन ला बाइंड होणार. तर CO2 आणि O2 च्या रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन नुसार रुबिस्को ऍक्ट करणार. आता पुढे काय C3 प्लांट्स मध्ये समजा हायर टेम्परेचर असलं तर ते एक मेकॅनिझम अडॉप्ट करणार की ऑक्सिजन, मग रुबिस्को काय करणार ऑक्सिजनला बाइंड होणार आणि RUBP चं कन्व्हर्जन दोन मॉलिक्यूलच्या ऐवजी एकच मॉलिक्यूल मध्ये होणार. 3-PGA च्या एकाच मॉलिक्यूल मध्ये RUBP कन्वर्ट होणार. कुठे? रेस्पिरेशन मध्ये, फोटो रेस्पिरेशन मध्ये. ही आहे फोटो रेस्पिरेशन रिएक्शन आणि वरती आहे केल्विन सायकलची फर्स्ट रिएक्शन. व्हेन टेम्परेचर इज हायर RUBP rubisco combines with oxygen and RUBP converted into the one molecule of 3-PGA. So what do you think? This is the wasteful process because our PGA molecules are decreased. इथं दोन तयार झालते केल्विन सायकल मध्ये. फोटो रेस्पिरेशन मुळे एकच मॉलिक्यूल तयार होतोय आणि एक मॉलिक्यूल फॉस्फोग्लायकोलेटचा तयार होतोय. तर ही पूर्णतः C3 प्लांट साठी वेस्टफुल प्रोसेस समजली जाते आणि ही प्रोसेस आपण बघितलं डिफरन्स C3 आणि C4 प्लांट्स मधला. C4 प्लांट्स मध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही, त्याच्यामुळेच आपण असं निष्कर्ष काढू शकतो की C4 प्लांट्स मध्ये हे वनस्पतींचं उत्पन्न हे जास्त असतं. नाउ at last the factors affecting photosynthesis. There are main two factors that affect the rate of the photosynthesis, that is they are the internal factors and external factors. Internal factors are called as plant factors. Internal म्हणजे जे प्लांट मधले फॅक्टर्स जे ज्याच्यावर की फोटोसिंथेसिस अवलंबून आहे असे फॅक्टर्स म्हणजे इंटरनल प्लांट फॅक्टर्स जे की आहेत लीव्हज. आता नंबर ऑफ लीव्हज,
किती नंबर आहे, पाणी जास्त आहेत का पाणी कमी आहेत, त्यांचे पोझिशन, किती सूर्यप्रकाशाला किती ते ओपन आहेत, एक्सपोज किती आहेत, त्यांचं एज, पानं कोवळी आहेत का वय झालेली आहेत, असं. सेकंड फॅक्टर आहे प्लांट फॅक्टर मेसोफिल सेल्स, नंबर ऑफ मेसोफिल सेल्स. नंतर आहे नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. नंतर आहे इंटरनल, म्हणजे प्लांट मध्ये CO2 कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर पण फोटोसिंथेसिस रेट डिपेंड असतो. आणि क्लोरोफिल, क्लोरोफिल कमी असलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस निश्चितच कमी असणार, आणि क्लोरोफिल जास्त असलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस निश्चितच हायर असणार. आता आपण पाहूया एक्सटर्नल फॅक्टर्स, म्हणजे बाहेरचे फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टरच्या बाबतीत एक गोष्ट आहे, हे जे फॅक्टर्स आहेत ते प्लांटचे जे जेनेटिक असतं त्याच्यावर डिपेंड असतं, आणि दुसरी गोष्ट प्लांटची ग्रोथ किती झाली आहे त्यावर इंटरनल फॅक्टर्स हे डिपेंड असतात. आता पाहूया एक्सटर्नल फॅक्टर्स. सनलाईट अवेलेबिलिटी, किती सनलाईट अवेलेबल आहे प्लांटसाठी फोटोसिंथेसिस रिएक्शन घडवून आणण्यासाठी, त्यावर पण हे फोटोसिंथेसिस डिपेंड असतं. टेम्परेचर, वॉटर, आपण पाणी दिलं का नाही, किती पाणी देतो, जास्त पाणी झालं कमी पाणी झालं तरी पण झाडं जळू शकतात. ऑप्टिमम वॉटर लागतं फोटोसिंथेसिस साठी. आणि ऍटमॉस्फेरिक CO2 कॉन्सन्ट्रेशन. तर आपण बघितलं की खूप सारे फॅक्टर एकाच वेळी रेट ऑफ फोटोसिंथेसिस यावर अफेक्ट करतात. तर या सगळ्यांपैकी कोणता पण एक फॅक्टर समजा कमी झाला तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वर त्याचा इफेक्ट होणार. ज्यावेळी असे अनेक फॅक्टर मिळून जेव्हा फोटोसिंथेसिस वर अफेक्ट करणार असतील तेव्हा एक लॉ आहे, लॉ अस्तित्वात येतो. कोणता? द ब्लॅकमन्स लॉ ऑफ द लिमिटिंग फॅक्टर. तर आपण पाहूया ब्लॅकमन्स लॉ काय सांगतो. ब्लॅकमन्स लॉ इन 1905, 1905 मध्ये काय सांगितलं ब्लॅकमन्स लॉ ने. समजा केमिकल प्रोसेस आहे, एखादी केमिकल प्रोसेस आहे की त्याचा बायोकेमिकल प्रोसेस असते, फोटोसिंथेसिसचा बायोकेमिकल प्रोसेस. इफ बायोकेमिकल प्रोसेस इज अफेक्टेड बाय मोर दॅन वन फॅक्टर ॲट मोर दॅन वन फॅक्टर सायमल्टेनियसली, एकाच वेळी जर अनेक फॅक्टर जर त्या प्रोसेसवर ऍक्ट करत असतील तर त्या फोटोसिंथेसिसचा रेट कोण डिसाइड करणार? रेट विल बी डिटरमाइंड बाय फॅक्टर विच इज नियरेस्ट टू मिनिमल व्हॅल्यू. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी जर फोटोसिंथेसिसवर अफेक्ट करत असतील तर कोणता फॅक्टर अफेक्ट करणार फोटोसिंथेसिसच्या रेटवर? तर जो फॅक्टर सगळ्यात कमी आहे किंवा कमी लेवलच्या तो जवळ आहे. समजा आता ही लोवेस्ट व्हॅल्यू इथं आहे त्या फॅक्टरची, तर सगळ्यात आता बाकीचे फॅक्टर इथं आहेत जास्त आहेत, बाकीचे फॅक्टर ऑप्टिमम आहेत, तर तो फॅक्टर इथं जरी असला तर जो फॅक्टर या ठिकाणी जो फॅक्टर आहे त्या फॅक्टरवरच फोटोसिंथेसिसचा रेट डिपेंड असणार. हे त्याने प्रूव्ह हे आपल्याला ब्लॅकमन्स लॉ मधून कळून येते. तर एखादं एक्झाम्पल समजा, एखाद्या आता झाडाची पानं पूर्ण हिरवी आहेत, त्याला पूर्ण लाईट भेटते, कार्बन डायऑक्साईड भेटतंय, पाणी देतो आपण, पण इफ देअर इज लो टेम्परेचर, या सगळ्या गोष्टी ऑप्टिमम असून समजा टेम्परेचर जर लो असलं तर ते फोटोसिंथेसिसचा रेट अफेक्ट होणार. आपण पाहूया 4 असे फॅक्टर जे की फोटोसिंथेसिसच्या रेटवर अफेक्ट होतात. पहिला आहे लाईट, दुसरा आहे CO2 कॉन्सन्ट्रेशन, तिसरा आहे टेम्परेचर आणि चौथा आहे वॉटर. हे 4 फॅक्टर आपण आता बघणार आहोत. तर पहिला आहे लाईट. लाईट हा फॅक्टर जाणून घेण्यासाठी आपण एक ग्राफ काढणार आहोत. वाय ऍक्सिस वर असणार रेट ऑफ फोटोसिंथेसिस आणि एक्स ऍक्सिस वर काय असणार? इंटेन्सिटी ऑफ लाईट. तर जेव्हा लाईट कमी किंवा ऑप्टिमम असते त्यावेळेस हा रेट ऑफ फोटोसिंथेसिसचा लिनियर असतो. म्हणजे कमी लाईट मध्ये फोटोसिंथेसिस ऑप्टिमम असतं आणि लाईट नुसार ते लाईट वाढली की इंटेन्सिटी की रेट पण वाढणार. मग असा लिनियर एक ग्राफ येणार. आता हा एक असा पॉइंट ऑप्टिमम पॉइंट असतो हा, ज्या वेळेस लाईट पण सगळ्यात हाय असते, म्हणजे ऑप्टिमम लाईटला ऑप्टिमम रेट. आता यापुढे समजा लाईट इंटेन्सिटी वाढत गेली तर तुम्हाला काय होणार? हा रेट असा वाढत जाणार नाही. हा रेट जो आहे तो हा ऑप्टिमम पॉइंट आला. आता त्याच्यानंतर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार नाही, तो स्ट्रेट लाईन कर्व दाखवणार, स्ट्रेट लाईन ग्राफ दाखवणार. तर हे झालं लाईट बद्दल.
आता CO2 कॉन्सन्ट्रेशन पाहू आपण. CO2 कॉन्सन्ट्रेशन, सेकंड पॉइंट. Concentration, CO2 चं concentration in the atmosphere it is very low. Very low म्हणजे किती? 0.03 to 0.04%. इतकं कमी कॉन्सन्ट्रेशन आहे CO2 चं ॲटमॉस्फिअर मध्ये. आता या कॉन्सन्ट्रेशनला तर फोटोसिंथेसिस होणारच, आणि समजा हे पर्सेंटेज 0.05 पर्यंत गेलं तर प्लांट्सचं काय रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढणार, आणि 0.05 च्या पर्सेंटच्या पुढे जर कॉन्सन्ट्रेशन गेलं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे प्लांट्सला डॅमेज पण होऊ शकतं. आता आपण बघूया टेम्परेचर. आता तुम्हाला काय वाटतं, C3 आणि C4 या दोन प्लांट्स असे टाइप्स असतात. C3 ला टेम्परेचर काय असणार? कमी लागणार, कमी टेम्परेचर मध्ये त्या ऑप्टिमम फोटोसिंथेसिस दाखवू शकणार. आणि C4 प्लांट्सना इतका अफेक्ट होईल का टेम्परेचरचा? नाही. उलट जर टेम्परेचर वाढलं तर त्या प्रकारे रिस्पॉन्ड करणार आणि यील्ड जास्त देणार. आणि लास्ट फॅक्टर आहे वॉटर. वॉटर प्लांट्सला कमी पण जमत नाही आणि जास्त पण चालत नाही. ऑप्टिमम वॉटर आपल्याला द्यावं लागतं. आता समजा पाणी कमी पडलं, पाणी कमी आहे, तर लिव्हज मध्ये काय असतात? स्टोमॅटा असतात, ज्यामधून ते CO2 घेत असतात. तर ते मग स्टोमॅटा क्लोज होणार पाणी कमी झाल्यावर. त्यामुळे स्टोमॅटा क्लोज झाल्यावर CO2 कमी होणार, त्यामुळे फोटोसिंथेसिस रेट पण कमी होणार. अजून एक गोष्ट, पाणी कमी पडल्यामुळे पानांची गळती होत असते. तर पानांची गळती झाल्यामुळे झाडाची पानं कमी होणार, क्लोरोफिल कमी होणार, सगळंच कमी होणार. त्याच्यामुळे फोटोसिंथेसिसचा रेट कमी होणार. तर मित्रांनो, येथे आपला फोटोसिंथेसिस हा चॅप्टर संपलाच आहे. आणि आपण आता हे फोटोसिंथेसिसचे 3 व्हिडिओ घरी पाहू शकता. काही अडचण आल्यानंतर पुन्हा पाहू शकता. हे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर NCERT हा चॅप्टर मी NCERT मधला जशाच तसा सांगितलेला आहे सिरियली. त्यानंतर हे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर NCERT मधला चॅप्टर जाऊन 11th बुक मध्ये आहे फोटोसिंथेसिसचा, तर तो तुम्ही वाचा, तुम्हाला नक्कीच समजेल. त्यानंतर तुम्ही MCQ सॉल्व्ह करा. आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओची लिंक मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.